पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटिनी विस्तारित मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली। विशेषतः महिला आणि बालकल्याण विभाग आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही चर्चा झाली का? काय या बैठकीतले अपडेट आहे? खरं तर विस्तारित मंत्रिमंडळ झाल्यानंतर ही दुसरी आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज काही गोष्टींवर निश्चितपणाने चर्चा झाल्या, पण साधारणपणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात किंवा माध्यम असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला साधारणपणे विचारले जात होते। मधल्या ह्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळ्या आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील, तालुकास्तरीय कार्यालय असतील, इथलं आयुक्त कार्यालय असेल, इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन। आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये